टीव्ही सत्यमेव व्रतम। जीवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्या तिघांची केली सुटका। हिंगोली जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। औंढा नागनाथ तालुक्यातील जळगाव शिवारातून वाहणाऱ्या मधोमती नदीला रविवारी सकाळी पूर आला होता। या पुरात अडकलेल्या तिघा शेतकऱ्यांचा जीव जळगाव येथीलच बाबाराव पडोळे या शेतकऱ्यानं वाचवला। पडोळे यांनी दाखवलेल्या हिमतीचं सर्वत्र कौतुक होत आहे। जळगाव भागात शनिवारपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला। गावातील अनेकांच्या घरामध्ये पुराचं पाणी घुसले होते। शेत शिवारात शिरलेल्या पुराच्या पाण्यात आखाड्यावर बांधलेली जनावरेही अडकली होती। यात जळगाव येथील शेतकरी लवेकर यांचे बैल शेतात बांधलेले होते। बैलाची सुटका करण्यासाठी शिवाजी लवेकर पुराच्या पाण्यात उतरले होते आणि त्यांनी बैलाची सुटका केली। त्यांना मात्र पुरातून बाहेर येता येत नव्हते, त्यामुळे प्रवीण लवेकर आणि सोपान लवेकर यांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली, परंतु तिघेही पुरात अडकले। तर दुसरीकडे क्षणाक्षणाला पुराचे पाणी वाढत होते। जीव वाचवण्यासाठी तिघांनीही शेतकऱ्यांनी झाडाचा आधार घेतला, परंतु पुराचं पाणी कमी होताना दिसत नव्हतं। या कालावधीमध्ये औंढा येथील तहसीलदाराशी संपर्क केला असता एनडीआरएफची टीम नांदेडवरून येत असल्याचे त्यांनी सांगितले, परंतु पाऊस खूप जोरात सुरू असल्यामुळे वाट पाहणं म्हणजे जीवितांना धोका असल्याचं गावकऱ्यांच्या लक्षात येत होते। तेव्हा जळगाव येथील बाबाराव पडोळे यांनी हिम्मत करून दोरीच्या सहाय्याने पुरामध्ये उडी घेतली। झाडावर अडकलेल्या 3 शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचले। त्यानंतर जवळपास 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आले। दरम्यान शेतकरी बाबाराव पडोळे यांनी दाखवलेल्या हिमतीचं सर्वत्र कौतुक होत आहे। एनडीआरएफ पथक येणार म्हणताच आनंद मायेना। पुराचे पाणी वरचेवर वाढत होते, त्यामुळे आपण पाण्यात वाहून जातो की काय अशी भीती वाटू लागली होती, परंतु एनडीआरएफ पथक नांदेडवरून येणार असं गावकऱ्यांनी सांगताच आनंद झाला। परंतु पथक ही येईना आणि कुणीच धावून जाईना, म्हणून जळगाव येथील बाबाराव पडोळे यांनी हिम्मत दाखवून दोरीच्या सहाय्यानं उडी घेतली। त्यामुळे तर आमच्या जीवात जीव आल्याचं पाण्यात अडकलेल्या नागरिकांनी सांगितलं।